फक्त भूलथापा देतात. आम्ही असं सुंदर नागपूर करू, स्मार्ट नागपूर करू, चकाचक करू. चकाचक वगैरे काही होत नाही. परत दुसरं इलेक्शन येते, स्थिती परिस्थिती जशी ती राहते. सर, माझं नाव कार्तिक अरुण मांडकर आहे. आम्ही नॅशनल वेब मीडियाकडनं आहोत. अच्छा. आपलं नाव काय? माझं नाव सुधाकर लोखंडे. मी मध्य नागपूरमध्ये राहतो. आता जे इलेक्शन होणार आहे NMCचे, तुम्हाला माहीत आहे ते कधी होणार आहे? ते मला वाटते 15 तारखेला आहे. 15ला आहे. हो. तुमच्या एरियात तुमचा कोणता एरिया आहे सर? माझा एरिया मध्य नागपूर आहे. मग तिथे कोणता आहे आता उभा? तिथे एक हे आहेत कोष्टी समाजाचे आणि बाकीचे 3 मुस्लिम आहेत. तुम्हाला कोणाला आणायचं त्यांचं नाव? आता बघा, आता काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी याच्यामध्येच बऱ्याचशा ठिकाणी फाईट आहे. प्रश्न असा होता की याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीचं बरेच वर्ष राज्य होतं, पण त्या भागातल्या समस्या अजूनही पूर्णपणे सुटलेल्या नाही. त्याच्या अगोदर काँग्रेसचं पण राज्य होतं, पण मध्य नागपूरच्या किंवा नागपुरातली जी जुनी वस्ती आहे त्यामध्ये बऱ्याचशा रस्त्याच्या प्रॉब्लेम असेल, दाट शहरवस्तीचे असेल, तिथं अजूनही समस्या जैसे थे आहे. काही भागामध्ये गोलीबार चौक ते अग्रसेन चौकपर्यंतचा रस्ता मी लहानपणापासून पाहतो तसाच आहे. तिथे काही सुधारणा झालेली नाही. रोड मोठे नाही आणि वरती पुलाचं काम सुरू असल्यामुळे सगळं ट्रॅफिकचं नुकसानच आहे. म्हणजे तुमचा बोलण्याचा अर्थात हे आहे की जे आता पार्टीज जे येऊन राहिला, जे नेता वगैरे येऊन राहिले, ते आपलं काम बरोबर नाही करत आहे. तुमचं हेच नाही करत. ज्या प्रमाणात ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रमाणात ते काम चांगलं होत नाही. फक्त भूलथापा देतात. आम्ही असं सुंदर नागपूर करू, स्मार्ट नागपूर करू, चकाचक करू. चकाचक वगैरे काही होत नाही. परत दुसरं इलेक्शन येते, स्थिती परिस्थिती जशी ती राहते. तुमच्या हिशोबाने यावेळी का तुम्हाला भेटेल नाही भेटेल ते मतलब जे रस्ते वगैरे आहे, जे प्रॉब्लेम्स आहे, ते यावेळी होईल काय? आता लोक आशा करूनच निवडणुकीमध्ये मतदान करतात ना. आतापर्यंत नाही केलं, आता तरी काहीतरी चांगलं होईल. पक्ष कुठलाही सत्तेवर येऊ, काँग्रेस हो की भारतीय जनता पार्टी हो, पण लोकांच्या अपेक्षा काही प्रमाणात तरी त्यांनी पूर्ण करायला पाहिजे आणि त्या होत नाही. बरोबर आहे. हां, त्याच्यामुळे आता येणाऱ्या जी पार्टी असेल सत्तेमध्ये येईल त्यांनी लोकांच्या अपेक्षेप्रमाणे काही प्रमाणात तरी उतरायला पाहिजे. बसस्टँड आहे, आजची बसस्टँडची काय पोझिशन आहे, जसेच तशीच आहे. नागपूरचे रस्ते जसे तसेच आहे आणि पाऊस आला का परत तीच परिस्थिती होते जी आता कंटिन्यू चालू आहे. त्याच्याप्रमाणे या सगळ्या गोष्टीचा विचार करून येणाऱ्या पार्टीने काहीतरी ठोस कार्यक्रम करायला पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच.